नमस्कार, मी पायल. आपलं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल. पहिल्यांदा तर श्री स्वामी समर्थ. तर आषाढी एकादशी होती, तर आम्ही गेलो होतो विठ्ठलाच्या मंदिरात. विठ्ठलवाडीतील विठ्ठलाच्या मंदिरात आज आम्ही गेलो होतो. आणि सकाळी आम्ही 5:30 वाजता गेलो होतो, कारण नंतर खूप गर्दी होते. दिवसभर दर्शन होत नाही, 2-2, 3-3 तास उभारलं तरी. तर आम्ही अगोदर दर्शन घेतलं आणि नंतर टिळे लावले, कारण अगोदर आम्हाला टिळे लावायला दिसले नाही कोणी, आणि नंतर मग हे दिसले. तर नंतर आम्ही टिळे दोघांनीही लावून घेतले. सकाळच्या 7 वाजल्या आहेत. आम्ही विठ्ठलाचं दर्शन करून आलोय, कारण आज आषाढी एकादशी आहे आणि आमच्या इथं प्रति पंढरपूर म्हणून आहे. तर खूप प्रसिद्ध आहे, खूप लांबून येतात सगळे दर्शनासाठी. तर आम्ही जवळ आहे, तर मग त्यामुळे आम्ही जाऊन येतो. परत दिवसभर खूप गर्दी असते आणि यात्रा भरल्यासारखी असते. सगळे पाळणे बिणे मस्त येतात, खरेदीलाही चान्स असतो. तर मग दर्शन सकाळी करून आलं म्हणजे संध्याकाळी आपल्याला फिरायला जाता येतं, नाहीतर मग दर्शन नंतर होत नाही. आणि तिथं खूप छान खिचडी म्हणते प्रसादाची, ती खिचडी प्रसिद्ध आहे तिथली, टेस्टला अप्रतिम असते. तर आज मी विठ्ठलाची पूजा कशी करते, काय 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 असतं माझं आजचं रुटीन, तर ते मी तुम्हाला नक्की दाखवेन. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मी विठ्ठलवाडीतून आहे ना खिचडी घेऊन येते दरवर्षी, कारण ते सगळ्यांनाच देतात आणि तिथेच सगळे खातात. पण आम्हाला उपवास असतो आणि एवढं सकाळ सकाळ खाल्ल्या जात नाही, त्यामुळं मग आम्ही घेऊन येतो. आणि हे दरवर्षीचं, मी जेव्हापासून इथं आले आहे तेव्हापासून दरवर्षी तिथे खिचडी असतेच. यावर्षी 21,000 किलोची काहीतरी त्यांनी खिचडी बनवली होती. खूप मोठ्या प्रमाणात महाप्रसाद तिथं बनवला जातो आणि इतकी टेस्टी असते. सरांना तर खूप आवडते आणि खरंच खूप छान लागते, कारण प्रसादामध्ये आपण काहीही बनवा, ते काही एवढं टाकत नाहीत तरी पण इतकी छान लागते तिथली, खूप छान लागते. तर खिचडी खूप, आता आम्ही दोघं गेलो होतो तर दोघांच्या नावची आली होती. मुलांना काही घेऊन गेलो नव्हतो. खूप सकाळी एवढं जायचं म्हणलं की मुलं मग त्यांना आंघोळ घाला, हे करा ते करा, मग त्यांची चिडचिड. त्यापेक्षा म्हटलं नंतर दर्शन होणार नाही, आपण सकाळी जाऊन यावं. त्यामुळं आम्ही गेलो. आता सरांना बाहेर जायचं होतं, त्यामुळं मग म्हटलं थोडासा चहा तरी घेऊन जावा. रोज तर ते काही चहा घेत नाहीत, कधी असं कोणाबरोबर गेलं काय असं तरच ते चहा घेतात, नाहीतर मग नाहीत घेत. आणि मी त्यांच्या उलट आहे, मी कधीही झोपीत उठलं तरी चहा घेऊ शकते, पण आता थोडंसं मी कमी करून टाकलाय, कारण चहा फक्त मी एक टाइमच पिते. त्यानंतर त्यांना जायचं होतं एका कार्यक्रमाला, मग ते सकाळीच लवकर कार्यक्रमाला गेले. संडे होता तरी पण घरी बसायला काही चान्स नव्हता. कार्यक्रमाला त्यांना परीक्षक म्हणून बोलवलं होतं, तर मग जावं लागलं त्यांना. तर इथं मी तुळशीची पूजा केली होती, तर इथं मी गोपद्म काढलं होतं. आणि आजपासून मी 4 महिने गोपद्म काढणार आहे तुळशीपाशी आणि देवघरासमोरही. तर आता मी तुळशीला दाखवते. माझी तुळस इतकी छान आली आहे आणि माझ्याकडे एवढ्या तुळशी झाल्या आहेत, खूप मोठ्या तुळस चांगली झाली आहे. पावसाळ्यामध्ये अशा छान तुळशी फुटतात, तर एकदम छान. आणि मी शनिवारी सरांकडनं मंजुळा काढून घेतल्या होत्या. मंजुळाही खूप आल्या होत्या, तर मंजुळा आता मला पूजेसाठी लागणार होते ना. आषाढी एकादशी म्हटलं की कधी कधी मी हारही बनवते मंजुळाचा, पण आज एवढ्या तुळशीला मंजुळा नव्हत्या, तर मग मी अशाच वाहिल्या. नंतर मला देवपूजा करायची होती आणि आज देवपूजा करायला खूप वेळ जाणार होता, कारण देवांना स्वच्छ करणार होते. एकादशी हे असेल ना, अशी मोठी एकादशी, ते देव स्वच्छ केल्यावर असं देवघर इतकं छान दिसतं मला स्वच्छ केल्यानंतर. त्यामुळं मग मी आज म्हटलं देवघर सगळं स्वच्छ करून घेतलं आणि नंतर मग म्हटलं देवांनाही स्वच्छ करून घ्यावं. आणि देव स्वच्छ केल्यावर असं एकदम छान चकाकी येते त्यांच्यावर. आणि पहिल्यांदा मी दिवा लावून घेते. आज मी पूजा कशी करते तेही तुम्हाला दाखवते. रोजची पूजा माझी कशी असते, काही सण असेल तर कशी असते, एवढाच फरक आहे. आणि आधी दिवा लावून घेतला, दिव्याला नंतर आणि अशी पूजा करताना वेळ खूप जातो. आणि आज मला स्वयंपाक करायचा नव्हतं, म्हणजे फराळीला काही बनवायचंच नव्हतं, कारण सर तर बाहेरच जाणार होते आणि ते काही घरी खायला येणार नव्हते. आणि खिचडी भरपूर आलेली होती, त्यामुळं मग मुलांनाही खिचडी खायची म्हटलं तरी होती. आणि मुलांना खाण्याचं म्हटलं की खूप नखरे असतात, त्यामुळं मग त्यांचं खाणं बनवावंच लागतं आपल्याला. तर म्हणून मग जास्त स्वयंपाक काही करायचा नव्हता. माझाही उपवास होता, त्यामुळं मग स्वयंपाकाचं टेन्शन नव्हतं.
तर सगळी मी अगोदर तयारी करून घेते आदल्या दिवशी काही असेल तर. ही माझी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे, खूप छान आहे, पितळेची आहे. आदल्या दिवशी तयारी करून ठेवली थोडीफार की आपल्याला उद्याच्याला काय करायचंय ठरवून ठेवलं, काही आपल्याला काही फुलं आणून ठेवली, काही वस्त्रमाळा करून ठेवल्या, वाती बनवून ठेवल्या, म्हणजे जे उद्याच्याला काय आपल्याला लागणार आहे त्याची पहिल्यांदा तयारी आदल्या दिवशी करून ठेवली तर मग ज्या दिवशी सण आहे त्या दिवशी आपल्याला थोडंसं सण ही एन्जॉय करता येतो. नाही तर मग त्या दिवशी सगळं करायचं म्हणलं की ते सण फक्त कामात आणि कामातच जातो. त्यामुळं मग मी तयारीला आदल्या दिवशी थोडीफार सगळी तयारी करून ठेवते, म्हणजे मला दुसऱ्या दिवशी सण एन्जॉय करता येतात. आणि आज पांढरा एकादशी होती तर आपण आहे ना एकादशीला पांढरं घालतो आषाढी एकादशीला, त्यामुळं मग मी साडी ही पांढरी घातली होती, देवाखाली वस्त्रही पांढरे टाकले होते. आणि मला विठ्ठल रुक्मिणीला पांढरे वस्त्र शिवायचे होते पण काही शिवणं झालं नाही, तर बघू नेक्स्ट टाइम अगोदरच मी शिवून ठेवील. तर आता मी माळा घालून घेते. नंतर मी आहे ना अष्टगंध लावून घेतला. आणि आज आहे ना बुक्क्याला खूप महत्त्व असतं. विठ्ठल रुक्मिणीला बुक्का लावला जातो. आता आमच्या इकडे बुक्काच म्हणतात. मी दाखवते तुम्हाला बुक्का कसा असतो. तर हा बुक्का आहे ना विठ्ठल रुक्मिणीला आज लावावाच लागतो ना, आपण हे लावून घ्यायचा. जे एकादशी पकडतात ते बुक्का लावतातच. तर मी बुक्का लावून घेते विठ्ठल रुक्मिणीला. नंतर माझ्याकडे ना बाळकृष्णाची मूर्ती आहे त्याला लावून घेते. आणि आता मी फुलं वाहिले आहेत आणि आज आहे ना तुळशीपत्रही वाहिलं आहे. तर असं छान मंदिर दिसते. पूजा केल्यानंतर खरंच घरामध्ये एक प्रकारची पॉझिटिव्हिटी येते. त्यामुळं मग अशी पूजा. आणि लगेच मी विठ्ठलांची पूजा करून ही घेतली आहे. आज छान मी टिळा काढून घेतलाय, असं छान सजवलं आहे. तर पूजा कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्याकडल्या विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती इतकी छान आहे आणि मी असं छान सजवलं आहे. सजवलं एवढं काय नाही, फक्त फुलं ती छान वाहिली आहे. आज टिळाही बनवला आहे. आणि आजपासून आहे ना मी अजून एक सेवा चालू केली आहे, स्वास्तिक काढायची. हळदी कुंकाने फक्त मी स्वास्तिक काढते, त्याला अक्षदा कुंकू हळदी कुंकू वाहते, अक्षदा वाहते एवढंच. आणि गोपद्मही मी काढून घेतलं आहे. आणि नंतर मग म्हटलं आता भूक लागली होती आणि सरही आले होते. हे 4 वाजता मी खिचडी बनवायला घेतली. तर खिचडी आमच्या घरात इतकी आवडते. आता कोणाकोणाच्या घरात वडे आवडतात, साबुदाणा वडे, कोणाच्या घरात पापड्या तळलेल्या आवडतात, काही काही आवडतं. आणि मला सगळेजण म्हणतात की उपवास असल्यावर खूप भूक लागते, पण माझं उलटं आहे. उपवास असेल तर मला भूक लागत नाही, कारण माझा देवाची पूजा करण्यात हे एवढा वेळ जातो, त्यामुळे मला भूक लागली का याचंही लक्षात राहत नाही. तर आता मी खिचडी बनवायला घेतली होती. खिचडी काय मी नॉर्मलच बनवते. तर अगोदर मी तेलामध्ये चांगलं आपलं हिरवी मिरची कुटून घेते आणि ते परतून घेते. त्यामुळं तिचा जो कच्चापणा असतो ना तो निघाल्यानंतर चव खूप छान लागते. त्यानंतर बटाटे मी शिजवून घेतले होते. बटाटे आणि साबुदाणा मी रात्री भिजवायला विसरले होते, सकाळीच भिजू घातला होता, पण इतका छान भिजला होता. तर एकदम मोठा मोठा छान झाला होता आणि त्यामुळं खिचडी ही खूप छान बनली होती. तर आता मी शेंगदाण्याचं कूट टाकते. आणि आमच्या घरात शेंगदाण्याचं कूट खूप आवडतं, म्हणजे खिचडी शेंगदाण्याची कूट जास्त असेल तशीच आवडते, खूप अशी पांढरी पांढरी आवडत नाही. त्यामुळं मी जरा कूट जास्तच टाकलं. आणि कूट मी अगोदरच करून ठेवलं होतं, त्यामुळं मग ऐन टायमावर आपल्याला जास्त तयारी करावी लागत नाही. अशी खिचडी तयार आहे. थोडंसं झाकून ठेवून मग तयार करते. आणि म्हटलं थोडंसं मुलांना पापड्या तळावे, कारण असं रोज तर काही आम्हाला तळणं होत नाही, काहीच नाही. तेलकट एवढं आवडत नाही. त्यामुळं मग म्हटलं जर सण असेल तर देवाला नैवेद्यही होतो आणि मग मुलंही खातील थोडंफार. त्यामुळं मग पापड्या तळून घेतल्या उपवासाच्या आणि वेपर्स थोडेसे. आणि मला घरचेच वेपर्स आवडतात, बाहेरचे वेपर्स एवढे काही आवडत नाही. आणि देवांना नैवेद्य ठेवून
आणि आपल्याला आहे ना तुळशीचं पान ठेवायचं असतंय ताटामध्ये नैवेद्य ठेवताना. तुम्ही एक ठेवा नाही तर सगळ्या ह्याच्यात ठेवलं तरी चालतं, पण आता मी एक ठेवलंय ताटात आणि नैवेद्य दाखवून घेणार. आणि तुळशीसाठी हे आज नैवेद्य छोटासा आपण जे केलंय ते ठेवायचं. दररोजही मी देवांना नैवेद्य जे बनवलंय घरामध्ये ते ठेवते. तर अशी माझी आजची पूजा करून झाली आहे. नंतर आम्ही यात्रेला गेलो, पण पाऊस आलेला होता त्यामुळं काही शूट करू शकले नाही. यात्रा खूप मोठी भरते, पण गर्दीही तेवढीच असते आणि पाऊसही वरतून तेवढाच येतो, त्यामुळं मग सगळ्याशी घाईघाई होते. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.